नमस्कार, मी पंजाब डक महाराष्ट्र. पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महत्त्वाचं अहिल्यानगर झालं. अहिल्यानगर झालं, त्याच्यानंतर सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे. त्या पुणेकरांना देखील या आता मोसमी पावसामध्ये गारपीट बघायला भेटणार. पुण्याच्या पूर्व भाग म्हणजे बारामतीकडं देखील खूप गारपीट पाहायला भेटणार आहे. इकडं सांगलीकडं देखील गारपीट पाहायला भेटणार आहे. सोलापूरकडे गारपीट पाहायला भेटणार आहे. लातूरला जास्त गारपीट पाहायला भेटणार आहे, सगळ्यात जास्त. बीड जिल्ह्यात देखील सगळ्यात जास्त गारपीट पाहायला भेटणार आहे. त्याच्यानंतर इकडं सातारा जिल्ह्यात ओढे नाले वाहणारा पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर इकडं अहिल्यानगरमध्ये देखील पाऊस पण पडणार आहे, गारपीट पण होणार आहे, ओढे नाले देखील वाहणार आहे. म्हणून 1 ते 5चा ही अंदाज भाग बदलतचा घ्यायचा. आणि त्यानंतर 7 ते 14मध्ये देखील मान्सूनचा खूप पाऊस पडणार आहे, म्हणून हे देखील लक्षात. त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे नाशिक, नंदुरबार, धुळे जिल्ह्यात त्या भागात देखील काय होणार, तिकडे देखील पाऊस पण पडणार आहे आणि काही काही भागात गारपीट पण होणार आहे, म्हणून अंदाज लक्षायचा. त्याच्यानंतर हे कोकणपट्टी, घाटमाता, परिसर माता तिकडे मुसळधार पाऊस ते चालूच राहणार आहे, म्हणून ते कोकणपट्टीच्या विभागातले अंदाज त्यांनी देखील लक्षायचा. पण राज्यात सांगायचं झालं तर 1, 2, 3, 4, 5 तारखेपर्यंत दररोज विखुरलेल्या स्वरूपाचा भाग बदलत पाऊस पडणार आहे. त्याच्यामध्ये गारपिटीचं प्रमाण असणार आहे, वाऱ्याचं प्रमाण असणार आहे, म्हणून स्वतःची काळजी घ्या, पाळीव प्राण्याची काळजी घ्या. पण त्याच्यानंतर मात्र 7 जुलै ते 15 जुलै आपलं 7 जून ते 15 जूनच्या दरम्यान जे मान्सूनचा पाऊस येईल, त्यामध्ये मात्र पाऊस देखील जास्त पडणार आहे, गारपीट देखील राहणार आहे, ओढे नाल्याला पाणी देखील येणार आहे, म्हणून अंदाज लक्षायचा. आणि जमिनीमध्ये जर ईजभर ओल गेली तर तुम्ही तुमचा पेरणीचा निर्णय घेऊ शकता. धन्यवाद. परत एकदा सांगतो की मान्सूनच्या पावसामध्ये कधीच गारपीट नसती, पण हे काय झालं, पृथ्वीचं तापमान वाढलं, ग्लोबल वॉर्मिंग, पृथ्वीचं तापमान वाढल्यामुळे हे अशा घटना घडायल्या, म्हणून त्याच्यामुळे तापमान कमी करावं लागतं. त्याच्यामुळे सांगतो यावर्षी मोसमी पावसात देखील गारपीट पाहायला भेटणार आहे. तेलंगणात देखील खूप गारपीट पाहायला भेटणार आहे. कर्नाटकमध्ये देखील खूप गारपीट पाहायला भेटणार आहे. त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा, त्यामध्ये कर्नाटक, तेलंगणा त्या भागात जास्त असल्यामुळं धाराशिव, लातूर त्या बॉर्डरवर असल्यामुळं सोलापूर, सांगली ह्या पट्ट्यात देखील गारपीट पाहायला भेटणार आहे, म्हणून अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर अहिल्यानगर भागामध्ये इतका पाऊस कधीच पडत नसतं, पण यावर्षी मोसमी पाऊस खूप बरसणार आहे, पण त्याच्यामध्ये गारपीट देखील होणार आहे. बीड जिल्ह्यात देखील इतका पाऊस कधीच पडत नसतं आहे, पण मोसमी पावसामध्ये तिथं ओढे नाले वाहून बीड जिल्ह्यात देखील गारपीट होणार आहे, म्हणून अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. हे जे पाऊस आहे आता